धन्य म्हणत नाही गॉड, फक्त गॉड धन्य कोणा म्हणतो पा. जे आत्म्याचे दिन, जे आत्म्याचे दिन ते धन्य, ते धन्य. कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. कोणाचं राज्य आहे? पुन्हा एकदा वाचा. जे आत्म्याचे दिन म्हणजे आत्म्यापासून दिन पाहिजे, लीन पाहिजे, नम्र पाहिजे, शून्य पाहिजे, रिक्त पाहिजे, कळवळा पाहिजे, अंतःकरणामध्ये प्रियांनो प्रेम प्रीती फुलली पाहिजे. ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. तुमचं स्वर्गाचं राज्य का? तुम्ही आत्म्याचे दिन आहात. आत्म्यापासून तुम्ही दिन आहात. आत्म्यापासून देव आत्मा परततो. प्रणव देव बाह्य स्वरूप कधी बघत नाही, लक्षात ठेवा. मनुष्य बाह्य स्वरूप बघतो, देव काय पाहतो? देव तुमचं मन बघतो, अंतःकरण, की तुमचं अंतःकरण कुठं लागले आज. 4 जे शोक करतात ते धन्य, ते बी लोक धन्य आहेत. कारण त्यांची सांत्वन प्राप्त होईल. प्रभू तुमचं सांत्वन, तुम्ही शोक करता ना आज, तुम्ही शोक करते आज, तुम्ही रडताय ना आज, देव तुमचं सांत्वन करतो. बेटा भिवू नको, तुझ्या आश्रमी पुसते. बेटा घाबरू नको, मी तुझी प्रार्थना. बेटा घाबरू नको, मला माहितीये तुला माझ्याशिवाय कोण समजून नाही घेणार, तू सही आहे. नको त्यांच्याकडे बघत बसू, मी तुला आशीर्वाद देईन. जे शोक करतील त्यांचं प्रभू सांत्वन करेल. 5 जे सौम्य ते धन्य, ते बी धन्य. कारण त्याला पृथ्वीचे वतन मिळेल. कोणाला वतन मिळेल? पृथ्वीचं. कोणाला? जे सौम्य शांत, एकदम हंबलनेस, शांत, सौम्य, एकदम सॉफ्ट, त्यांना पृथ्वीचं वतन मिळेल. पुढे 6 जे धार्मिकतेचे भुकेले व ताणले ते धन्य. कारण ते तृप्त होतील. कोण तृप्त होतील? आज मी तृप्त आहोत का नाही? देव कसे बी देतोय का नाही? आम्हाला कमी पडतंय का? रोटी कपडा मकान काय लागतं सकाळी पुन्हा देतो. कटणारा परमेश्वर पुरवतोय. एवढं ते कोणतरी काम करते, कोणतरी देते. त्यांच्यासाठी वचन आहे, जे धार्मिकतेचे भुकेले ताणले ते धन्य. कारण ते तृप्त होतील. ते तृप्त होतील. त्यांना कधी कमी नाही पडणार, त्यांना कधी ऊन नाही पडणार. तेच लोक तृप्त आहे. बघा तुम्ही जगात तुम्ही अभ्यास करा, लोक तृप्त नाही आहेत. लोक आजारामध्ये, दुःखामध्ये, टेन्शनमध्ये, नको त्या मार्गात ते. पण जे धार्मिकतेचे भुकेले ताणले ते धन्य, ते तृप्त होतील. म्हणून धार्मिकते भुकेले पाहिजे. तुम्ही फक्त भूक ताण ठेवा देवामध्ये. तुम्हाला काय पाहिजे प्रभू तृप्त करेल. पुढे जे दयाळू ते धन्य, ते भी धन्य. कारण त्याचवर दया करण्यात येईल. जो तुम बोलते वही तुम काटोगे. तुम्ही जर दया केली तर देव तुमच्यावर दया करू. म्हणून प्रियांनो, दया हा शब्द फार महत्वाचा आहे. वाचा पुन्हा वचन. जे दयाळू ते धन्य, ते लोक बी धन्य आहेत. कारण त्याचवर दया करण्यात येईल. देवातले श्रम कधी व्यर्थ जात नाही. हालेलुया. तुम्ही जे श्रम घेताय आणि घेतलेलं आहे, बायबल सांगतं जे दयाळू त्यांच्यावर प्रभू दया करेल. मनुष्यापेक्षा देवच तुमच्या दया करेल. प्रियांनो, मनुष्य नाही, देव करेल तुमचं. कधी कळत तुम्हाला बी नाही कळणार. तुम्ही रोडला चालता तर घरी तुमचं आलेलं असतं. तुम्ही घरी चाललात तर घरी तुला फोन की काम झाले, तर तुम्हाला आपल्याला जो प्रॉब्लेम आहे, तुम्ही चालता तर फोन लावून तुमचं काम वाढणी केली. कारण इथं देवाचं अभिवचन आहे, जे दयाळू ते धन्य, त्यांच्यावर दया करण्यात येईल. जो तुम बोलते वही तुम काटोगे. ज्या मापाने मापताल त्या मापाने परमेश्वर तुम्हाला देईल. प्रिय म्हणून प्रियांनो, नेहमी अंतःकरणापासून कुठल्या गोष्टी करा. पुढे जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, ते बी धन्य आहेत. कारण ते देवाला बघतील. देवाला बघायचं असेल तर काय करायला पाहिजे? प्रियांनो, आमचं जे अंतःकरण आहे यामध्ये कोणाविषयी काहीच नाही पाहिजे. धन्य प्रभू, त्यांना माफ करा, त्यांना क्षमा करा. आम्ही प्रभूची प्रार्थना काय करतो? हे बाप्पा, जशी आम्ही आमच्या करतो क्षमा, तशी तू आमची. आम्ही सगळ्यांना क्षमा करतो. दुश्मन कोणच नाहीये आमचा. आमचा दुश्मन कोण आहे? सैतानी, आकाशातील दुरात्मा समूह, अंधकाराची सत्ता आमचा दुश्मन आहे. मनुष्य आमचा दुश्मन नाहीये, व्यक्ती आमचा दुश्मन नाहीये. आम्ही एकच म्हणतो, बाप्पा त्यांना क्षमा करा. मी परवाशी एक बहिणीला तेच सांगितलं की सिस्टर, तुम्ही त्यांना क्षमा करा ना. सर क्षमा करा, बरं तुमचं काम होईल लगेच. तुम्हाला शांती पाहिजे आणि क्षमा करा. वाद झाले बसू नका तुम्ही, कारण तुमचा वेळ वाया चाललाय. तुम्हाला मानसिक त्रास लय वाढतोय. एकच काम करा, प्रभूची प्रार्थना करा की हे बाप्पा, मी माझ्या अपराधांची मी क्षमा करतो, तू माझी क्षमा कर.
कारण तुम्ही जोपर्यंत क्षमा करत नाही त्यांना तो प्रभू तुमची नाही क्षमा करणार. आणि ह्याच्यामुळे सुद्धा प्रियांनो लक्षात ठेवा, आशीर्वाद मिळत नाही. लक्षात ठेवा कधी पण. मी नेहमी एक्झाम्पल देतो पहा, की एक सेविकाला गॉड काय बोलला माहिती एकदा. एक सेविका होती आणि त्या सेविकाला गॉड म्हणले तुम्ही तुमच्या भावाला क्षमा करा. काय म्हणले तो सेवक? त्या सेवकाने सांगितलं की सिस्टर मला गॉडने सांगितलंय की तुम्ही तुमच्या भावाला माफ करा. ती सेविका म्हणले मी का माफ करू? मी काय केलं असतं? मी का क्षमा करणार? माहिती काय झालं? ती सेविका 7 दिवसांनी मेली. काय झालं? ती सेविका 7 दिवसांनी, आणि लोक चर्चा केली. धार्मिक होते ना, प्रार्थना करत होते ना, बायबल वाचत होते ना. देव काय देवला पाठवलं होतं, सेवकला देवला पाठवलं होतं की जाऊन सांग माझ्या त्या दासीला की क्षमा कर, फक्त क्षमा कर. 2 शब्द फक्त बोलायचे होते. काय बोलायचे होते? काय बोलायचं होतं? माफ करा बस. काय झालं असते शेवटी? ती मिली असती का? सेवक सांगतो अभिषिक्त की सिस्टर तुम्हाला देव सांगतो तुम्ही चुकलात, तुम्ही आपल्या भावाला माफ करा. ते बोले मी कुठं चुकले? कधी चुकले? अख्ख्या सेवा वाद घातले मी. 8 दिवसांनी ती बहीण मिली. किती? 8 दिवसांनी ती बहीण. प्रियांनो एकच लक्षात ठेवा प्रियांनो, देवी क्षमा करा. तुमच्या दुश्मन असू वैरी असू कुणी फक्त म्हणा प्रभू आज मी माझ्या सगळ्या लोकांना क्षमा करतो, दुश्मनांना वैरांना. फक्त म्हणा तुमची धप्पा 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 तुमच्या ब्लेसिंगचं वर्ष होईल. कारण कधी हे सुद्धा प्रियांनो आमची कामं होत नाही. लक्षात ठेवा कधी कधी तुम्ही माफ करा. कारण आपला वैरी कोणच नाही. एकदा भाई बर्ननचं उदाहरण द्या तुम्ही. भाई बर्ननचं WMBचं. त्यांचे पण दुश्मन नव्हते अमेरिकेत. भाई बर्नन एक असे संदेष्ट होते, त्यांचे दुश्मन नव्हते अमेरिकेत. त्यांनी एका व्यक्तीने विचारलं भाई बर्नन तुमचे इथं एवढे लोक काय येतात मीटिंगला, किंवा तुमच्या मीटिंग एवढं का असतात 7-7 दिवस, एवढे मिरॅकल्स काय, एवढे अद्भुत कामं काय चालली? ते काय म्हणले भाई बर्नन? मला मी नेहमी क्षमा करतो सगळ्यांना. मग देव मला बी क्षमा करतो, आता हिलिंगचं बी काम करतो. आणि मला माहित नाही कधी भेटलं. ते म्हणतात की आपण भेटलो होतो 3 वर्षापूर्वी. आलेली आजपासून फक्त तुम्ही एक शब्द काढा, प्रभू आम्ही क्षमा केले बस. जवळचा असू लांबचा असू बाहेरचा असू कुठला असू तुम्ही मुखात ना काढा. ओ राबाबारी बाबा शांता राबारी खाला राबा. देव तुम्हाला प्रियांनो हिलिंग दिलं. परमेश्वर तुमचे खळगे आपोआप भरून जातील. कळणारपणा तुमच्या खळगे भरलेत म्हणून. काय बोलला होता एलिशा? यहोशा पाटला ते घाबरले होते. ते म्हणले आमचे उंट आमचे शेरडे मेंढर पाणी कुठे पिईल बोले, दुष्काळ पडला इथं. देवाचा आत्मा काय सांगतो एलिशाद्वारे की सांग त्या लोकांना खळगे खाना. काय करा? खळगे खाना म्हणजे खड्डे खाना विहिरीसारखे आणि शांत राहा. ते म्हणले खळगे खाना म्हणजे संदष्टानी. मग काय करता तुम्ही संदष्टाचं? त्यांनी खळगे खाल्ले. एलिशा म्हणला पर्जन्य काय होणार नाही, पाऊस काय पडणार नाही, भूकंप होणार नाही, तरी खळगे वरती. मग खळगे कुठनं भरले? जमिनीखाली. अहो ज्या गॉडने जमीन निर्माण केली, ज्याने मासे निर्माण केले, समुद्र निर्माण केले, तो तुम्हाला पुरवेल. हे नेहमी लक्षात ठेवा कधी. एलिशा काय म्हणलं शापटचा पुत्र की मला परमेश्वराचा आत्मा सांगत ते खळगे खाना, भूकंप होणार नाही, पाऊस नाही पडणार, पण तुमचे खळगे. मी कसं झालं असेल? त्याचा अभ्यास केला तुम्ही? ते खळगे कसे भरले असतील? कारण आमचा जो आनंद तो देवच वेगळा, जो अनादी अनंत तो देवच वेगळा. देवच वेगळा आहे प्रियांनो, आमचा गॉडच वेगळा आहे. वेगळा परमेश्वर हा अद्भुत मंत्री समर्थ देव सनातन पिता शांतीचा अधिपती तो भोरचा तारा निर्माण करता उद्धार करता परमेश्वर आहे. जो परमेश्वर बोलतो हानीचा गर्भ गळून पडतो. लक्षात ठेवा एवढी पावर आहे देवाच्या शब्दामध्ये. आता योगचं पुस्तक काय सांगतं? योगचं सांगतं जेव्हा परमेश्वर बोलतो ना हरणीचा गर्भ गळतो प्रेम जाग्यावर. एवढी तिथं हरणीला भीती वाटते प्रियांनो. जेव्हा परमेश्वर बोलतो ना भाषण परत वितळून जातो, सीनाय परत वितळून जातो, अग्निमय परमेश्वर. गॉड इज द पिलर ऑफ फायर. जेव्हा परमेश्वर बोलतो ना प्रियांनो डोळे कान भन म्हणतात. जेव्हा परमेश्वर बोलतो ना डोळे तेज होतात. जेव्हा परमेश्वर बोलतो ना प्रियांनो भूकंप होतो. तो ईश्वर त्या प्रभूचं नाव. जेव्हा परमेश्वर आवाज काढतो ना प्रियांनो तो जगातले मोठमोठे पर्वत वितळून जातात. कारण देवाचा ध्वनी फार डेंजर आहे.
जेव्हा परमेश्वर आवाज काढतो ना प्रियानो, कधी पण लक्षात ठेवा प्रियानो, चांगला चांगला प्रियानो व्यक्ती शक्ती जमीनदोस्त करतो परमेश्वर. मला परवाशी आठवून दिलं टायटॅनिक जहाजाचं. ज्या व्यक्तीची जहाज बांधून टायटॅनिक जहाज, तो का म्हणला, गॉड बी आला ना तरी जहाज तुटणार नाही. काय म्हणलं तो व्यक्ती, ज्याने जी बनवले त्यांनी चॅलेंज केलं होतं लोकांना, म्हणलं बसा बसा बसा, ही टायटॅनिक जहाज आहे बोलले. परमेश्वर बी आला ना वरतून तर ही तुटणार नाही. काय पुढं शेवटी प्रियांनो, व्यक्ती शक्ती काय ताकद कामाची नाहीये. म्हणून जकरा 4 काय सांगतं, ना बल से ना शक्ती से तेरी आत्मा के द्वारा. जो परमेश्वराचा आत्मा बोलतो, आत्मा कार्य करतो ना, तो काम होतं कधी. मनुष्य काय बोलू द्या, तुम्हाला किती शाप देऊ द्या, लोक तुम्हाला किती काय बोलू द्या, एकच लक्षात ठेवा, परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. शाप तुमच्या येणार नाही, तुम्हाकडे आशीर्वाद येतील. तुमची किती कुणी चुगली केली तरी देव तुम्हाला आशीर्वाद देईल. लोकांना तुमच्या शिवाय किती कटकाळ असं रचलं ना तरी ते देव उधळून लावतो. कुणी तुमच्याविषयी किती बी काय केलं ना तरी देव तुम्हाला आशीर्वाद देतो. देवाला माहितीये हे खरं लिहितो. लक्षात ठेवा, मनुष्य काय बघतो, फक्त बाहेरचं बघतो, बाह्य स्वरूप बॅकग्राऊंड. हा व्यक्ती बाहेरनं कसा आहे, पैशावाला आहे का, जमीन दोस्त आहे का, पॉवरफुल आहे का, बाह्य स्वरूप पाहतो. पण पुढे पाहतो तुमचं मन, की तुमच्या मनामध्ये तर कोणाविषयी काही नाही ना. आशीर्वाद तुमचे, जेव्हा वतन तुमचं, ब्लेसिंग तुमचं, आरोग्य तुमचं, ब्लेसिंग तुमचं, राज्य तुमचं आहे. कारण गॉडच तुमचा पक्षच आहे ना. आता राजाला तुम्ही मागत असाल तर प्रजा काय करणार? राजा तुमच्या संगती असेल ती प्रजा काय करणार तुम्हाला? मग दाऊदने काय मागितलं की देवा माझ्या संगती तुम्ही नेहमी राहा. डेव्हिड जिथं जिथं गेला तिथं परमेश्वर दाऊदला आशीर्वाद दिले आणि ब्लेसिंग दिले. प्रियांनो, तुम्ही जिथे बी जाताल ना तर ब्लेसिंगच तुला मिळणार, शाप नाही मिळणार. तुला लक्षात ठेव, तुम्हाला लोक शाप देतील, लोक घाण बोलतील, बोलू द्या, पण जर देवाने तुला ब्लेसिंग ठरवलं असेल तर मनुष्य शब्द काय खरे होणार हे लक्षात ठेवा. लाईफ मध्ये कधी पण दाऊदचा अध्याय वाचा तुम्ही. राजे दाऊद जिथं जिथं गेला तिकडं परमेश्वर त्याबरोबर होता. मग तुम्ही जिथे जात असाल ना लक्षात ठेवा, देवाला घेऊन जावं कधी पण. म्हणा प्रभू माझ्या पुढे तुम्ही चाला ना, गॉड माझ्या पुढे तुमचा दूध पाठवा ना. प्रभू मी जात नाही, माहोल तुम्ही तयार करणार. गॉड तो देवाला पुढे पाठवतं काम करण्यासाठी. पहिले तुमचं काम होईल सक्सेसफुल. तुम्ही स्वतः जाऊ नका, देवाला पहिलं पाठवा कधी पण. अब्राहम काय बोलले एलिजाला? एलिजा म्हणतो, हे माझ्या स्वामी, मी कुठल्या प्रकारची नवरी आणू इसाकसाठी, कशा प्रकारची पत्नी आणू बोलली आणि कसं काय होईल? अब्राहम काय म्हणतो, अरे जा तुझ्या पुढं प्रभूचा दूध माहोल तयार करण्यासाठी गेल्या बोलले. अब्रामचा थोडा विश्वास होता कणखर. काय बोला अब्राम एलिजाला, आपल्या नोकर चाकरला, अरे एलिजा तू जा, कारण माझ्या प्रभूचा दूध तुझ्या पुढे चालल्या बोलले मार्ग तयार करण्यासाठी. कारण मार्ग सत्य जीवन गॉड आहे. नेहमी लक्षात ठेवा, नेहमी म्हणा प्रभू तुमचा दूध माझ्या पुढे पाठवा. नेहमी लक्षात ठेवा, कधी पण पुढे जायचं असेल ना म्हणा प्रभू मी नाही, तुमचा दूध माझ्या पुढे पाठवा. प्रभू माहोल देतो, दूध तो माहोल तयार करतो आणि तुमची कामं पटापट होतात. तुम्ही जाताना कामं नाही होणार, कारण आमच्यात काय, आम्ही पापी आहे, सीन आहे, सिंपल आहे, कॉमन आहे. आम्ही कोण आहे? कंडम आहे, बावलट आहे, मूर्ख आहे, पापी मनुष्य आहे. जेव्हा प्रभूचा दूध पुढे जातो ना प्रियांनो, तो देवदूत तो माहोल तयार करतो. म्हणून एलिजा काय म्हणतो, हे अब्रामच्या परमेश्वरा, मी विहिरीकडे आले बोले, मला माहित नाही इसाकसाठी कुठली पत्नी, पण प्रभू ज्याला मी पाणी मागेल, जी मला पाणी पाजून उंटला पाणी पाजेल, ओळखून झाले तुमच्यापासून. अब्राम प्रार्थनेशील होता, एलिजा प्रार्थनेशील होता. आणि दोन व्यक्ती प्रार्थनेशील असेल ना तर लय चांगले उत्तम. दोघाही प्रार्थनेशील पाहिजे कधी पण. तुमचा पार्टनर पॉवरफुल पाहिजे. नेहमी तुमचा संगती जो असतो ना तो पॉवरफुल व्यक्ती पाहिजे कधी पण. होतं काय, त्यांचा आत्मा तुम्हाला चालवतो. अब्राम काय म्हणला त्या ठिकाणी, एलिजा तू जा. प्रश्न पडलेले की कसं मी जाऊ आणि कसं काम होईल, निगेटिव्ह थॉट. पण अब्राम काय म्हणतो, अरे बाबा तू जा, माझ्या प्रभूचा दूध तुझ्या पुढे चालले गेले. आणि मला आठवत आहे प्रियांनो, मी अनुभव स्वतः घेतला. नेहमी देवदूत आमच्या गाड्या सांभाळतो, आमच्या अपघात होत नाही कधी. गाडी घासून जाते पण अलगद प्रभू सांभाळतो. का तर दूत आमच्या गाडी पुढे असतो कधी पण. नेहमी लक्षात ठेवा, कधी निघताना नेहमी ती प्रार्थना करत जावा. कधी पूर्वी मी चाललोय, मला माहित नाही बाबा पुढे काय होईल, पण एका ठाऊकी तुमचं दूत माझ्या गाडी पुढे असू द्या.
जेव्हा दूध पुढं असतो ना गाडीच्या आपल्या, ट्रक असू, लॉरी असू किंवा मोठी प्रियानो अशोक लेलँड असू, तरी प्रभू तुम्हाला वाचवतो त्या अपघातातनं. आता अनेक लोकांचे अपघात मी बघतो कसले बाहेर झाले या दिवसामध्ये. लोकांनी सुसाईड केले या दिवसामध्ये, लोकांनी आत्महत्या केल्या. किती डेंजर टायमिंग आहे. पण देवदूत तुमच्या पुढे असेल ना, देवाचं दूत एंजल्स तुमच्या केसाला पण धक्का लागला. आम्ही नेहमी जातो गुजरातल्या प्रमाणे, काही गाडी फेल होत नाही, बंद पडत नाही. का तर देवाचा दूत आमच्या गाडी पुढे असतो कधी. आणि आमचं जाण्यानं परमेश्वर सुखरूप करतो. का तर आम्ही ती प्रार्थनाच करतो, गॉड तुमचा दूत त्या गाडी पुढे असू दे. मग ती रिक्षा असू, टू व्हीलर गाडी असू किंवा मोठी गाडी असू प्रियांनो अवधूतची, नेहमी प्रभू आपलं दूत ठेवतो आपल्या सेवकाच्या पुढे. आणि त्याला अजून एक एक्झाम्पल आहे की जे परमेश्वराचं भय धरतात त्यांच्याकडे दूतांचा काय असतं, कुंपण असतं. लक्षात ठेवा कधी, म्हणून भय धरा देवाचं. भय धरले का होतं, आयुष्य वाढतं, पण दूतांचा पहारा, दूतांचं कुंपण तुमच्या अवतीभोवती असतं. दूध पाहिजे का भूत पाहिजे? दूध पाहिजे. भूत कोणाच्या मागे असतं? ज्याला भय नाही येत आहे भूत. त्याला सावलीने भूत दिसतं कुठं, भूताला का ते कामं घाणेरडे, अस्वच्छ आहे, तो कर्मट आहे, तो घाण व्यक्ती आहे, तो सच्चे में नाहीये. जो व्यक्ती सच्चे में तो घाबरत नाही. लक्षात ठेवा, तो मनात खरंच बोलतो कधी पण, सत्य शिक्षण देतो कधी पण तो असत्य कधी शिक्षण देत नाही. एक वचन आहे, जो यहोवाचा भय धरतो, जिवंत गॉडला ठेवून तो मनात खरंच बोलतो, तो कधी वाईट लोकांना गाईड्स करणार. त्याला माहिती आहे मला देवाला हिशोब द्यायचा. तर तुम्ही जर खरे असेल ना प्रियांनो, लक्षात ठेवा, देव तुम्हाला 100%, 1000% आशीर्वाद देईल. पण तुमच्या मनात कपट आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, घाण आहे, प्रियांनो, तुमची कामं कधी औषध होणार नाही. आणि देवच ते करत नाही. आता तो संदेश आर्टिकल मध्ये की इस्रायल लोक निघले होते, प्रवास होता 11 दिवसाचा. किती वर्षे भटकले? 40 वर्ष. ते का भटकले? त्यांनी बंडखोरी केली, त्यांनी कुरकुर केली, त्यांनी किरकिर केली, त्यांना सगळं खायला मिळालं, दूतांचा मन्ना मिळालं, कपडे अंगावरचे फाटले नाही, चपला शूज फाटले नाही, त्यांचे लहानाचे मोठे मुल झाले 40 वर्षाचे. एवढा छान त्यांना गॉडने सांभाळाने काय केली? किरकिर केली, कुरकुर केली, बंडखोरी केली. त्यांनी संदेशला बी नाही सोडलं. मोजस तूच फक्त नाही, आम्ही नाही का बाबा. त्यांनी किती कुरकुर केली बाईने बाई. शेवटी काय झालं? शेवटी प्रियांनो, तर यहोवा प्रभूंनी त्यांना लोकांना झाडून टाकलं. शेवटी देव वैतागला त्या लोकांना. ते बोलला, हे काय येडाचा बाजारमध्ये, यांना मिसळात आणलंय, पण हे काय सुधारणा का? प्रवास होता 11 दिवसाचा. ते किती वर्ष भटकले? 40 वर्ष म्हणजे एक पिढी. लक्षात ठेवा कधी बी, एक पिढी, तरी त्यांच्यातलं परिवर्तन नाही. अभ्यास करा बायबलचा तुम्ही. प्रवास होता फक्त 11 hours. आणि किती वर्ष लागले? विचार करा, किती कर्मठ लोक असतील ते. ज्यांनी चमत्कार पाहिले, ज्यांनी प्रेम मनाचा दूध पाहिलं, ज्यांचा बाप्तिस्मा झाला तांबड्या समुद्रात, 2 तुकडे झाले तांबड्या समुद्राच्या आर्या पार गेल्या भूमीत, तरी पण तसंच. लावे पक्षी खाल्ले, एकदा मटन नॉनव्हेज पाहिजे ते बी देवाने पुरवलं. व्हेज खाऊन तर ते तुमला काय सारखं व्हेज खायचं, काहीतरी पाहिजे, चिकन चोपडं. लावे पक्षी आले सकाळी ते खाऊन पण तरी पण कुरकुर. शेवटी काय झालं? देव असंच करतो. लक्षात ठेवा, देव बघतो एकदा, दोनदा, तीनदा, चारदा. ते म्हणतात काय काय सुधारत नाही. मी किती वेळा सांगतो, हे करू नको, तेच करतोय. खतम. हेच घडलं त्या मनुष्याबद्दल. घडलेलं म्हणजे सुधार 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 सुधार. तो अधिक देवाला नाव ठेवलं, शेवटी खतम. आणि एवढा घाण मोतीन तो व्यक्ती गेला प्रियांनो, सांगू बी शकत नाही. उल्लेख बी करताना मला प्रियांनो, देव असा प्रकारे झाडझडती करतो. लक्षात ठेवा कधी पण. म्हणून देवाला घाबरा प्रियांनो. काही नाहीये संसारात, आम्ही काय आणलं नाही, काय घेऊन जाणार नाही. आमच्या गरजा परमेश्वर भागवणार. कारण त्या प्रभूला तुमची काळजी आहे. आता समजू नका प्रियांनो, देव नेहमी तुमच्या संगती असतो. देवाला ठाऊक आहे प्रियांनो, तुम्हाला कशाची गरज आहे. देवाला ठाऊक आहे तुम्हाला कधी काय. देव तुमच्यासाठी अनेक मनुष्याला शांत बी करतो. देव तुम्हासाठी अनेकांना गप्पा बी करतो. अरे शांत राहा, माझं लेकरू आहे, माझी मुलगी आहे का, हेच तो गप्पा होतो. देवा पुढे कोणाचा चालणार आहे प्रियांनो. म्हणून प्रियांनो, शांत राहा, प्रार्थना करा, किरकिर करू नका, कुरकुर करू नका, मानसिक त्रास घेऊ नका. एकच करा, फक्त गुडघ्यावर प्रार्थना करा. काय करा? आणि जिरम्या 33:3 प्रभूला हाक मारा, प्रभू तुम्हाला आणि ठाऊक नाही अशा गोष्टी परमेश्वर तुम्हाला प्रकट करेल. फक्त प्रियांनो, कुठलीही गोष्ट असो, फक्त प्रेयर करा. प्रार्थना एक अशी गोष्ट आहे प्रियांनो की ती असंभवाला संभव करते, अशक्याला शक्य करते. कारण जे मनुष्याला अशक्य ते देवाला शक्य.
एकदा भाई बर्नम गेले होते मीटिंग घेण्यासाठी, दूर देशी गेले होते प्रवासाला, आणि त्यांच्या त्या मंडळीमध्ये एका बहिणीला शॉक बसून ती मृत पडली होती. तेव्हा तर मोबाईल फोन नव्हते, पेजर नव्हते. फोन सेवकाला करायचं कसं एवढा लांब लांब गेले होते सेवेसाठी ती. मग त्यांच्या चर्चच्या लोकांनी मिळून चैन प्रार्थना केल्या त्या मेलेल्या बहिणीसाठी, आणि शेवटी ती बहीण मरणात उठली प्रियाने. आणि संडेचा टायमिंग आला, तो भाई बंधूंनी सांगितले, मी शिकवलं माझ्या लोकांना, ओनली बिलीव्ह ऑल थिंग्स आर पॉसिबल. लॉर्ड आय बिलीव्ह ऑल थिंग्स आर पॉसिबल. तर मी शिकवलं होतं माझ्या कलिसियाला की देव सर्व करण्यास सर्व समर्थ आहे बोली. आणि त्या सगळ्यांच्या मंडळीच्या प्रार्थनेने तुम्ही मेलेला मुर्दा उठला. तुम्ही तेच करा. दोघांची प्रार्थना करा, सिंगल प्रार्थना करा, प्रायव्हेसी प्रार्थना करा, पती पत्नी प्रार्थना करा, एकटे प्रार्थना करा, रडून प्रार्थना करा, आणि असा विश्वास ठेवा की देवाने माझं काम केले, बंधन तुटलेत. आमीन मध्ये प्रार्थना करा पॉझिटिव्ह, आणि एकच विश्वास ठेवा, बस माझं काम गॉडने केले, धन्यवाद प्रभू. धन्यवाद द्या प्रभूला, हर गोष्टीसाठी धन्यवाद द्या. गी थँक्स माय लॉर्ड. बा पुढं काय होतं, जे तुम्हाला जातं 40 किलोमीटर 5 मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला मिळेल, ती जायची गरज नाही 40 किलोमीटर तुम्हाला. कारण देवाला ठाऊक आहे तुम्हाला कधी काय द्यायचं आणि काय नाही प्रिय. तेवढा विश्वास आमचा मजबूत पाहिजे, तसा आमचा फेथ पाहिजे. राव वेशेला माहिती होतं की आपण या 2 हेरीची मदत करते. तिने का मदत केली माहितीये का? तिने ऐकलं होतं की कशा प्रकारे गॉडने तांबडा समुद्र दुभागला होता. तिने ऐकलं होतं की देवाने कशा लोकांना वाचलं होतं. हा ईश्वर कोण आहे, इस्रायलचा ईश्वर कोण आहे, यहोवा ईश्वर कोण आहे, कोण अब्राहम इसहाक याकूबचा ईश्वर आहे, राब वेशेला माहिती होतं. तिने काय केलं, 2 जे हेर आले होते त्या 2 हेरला सांभाळलं, त्यांना सपोर्ट केला, त्यांना म्हणलं आता तुम्ही लवकर जाऊ बोले, राजाला ही बातमी कळेल. कारण तिला माहिती आहे बोले की ह्यांचा जो परमेश्वर आहे तो पहाडी परमेश्वर आहे, सोडवणारा परमेश्वर आहे, अनोखा परमेश्वर आहे, सनातन परमेश्वर आहे, शांतीचा परमेश्वर आहे, महान गॉड आहे. हे राब वेशेला माहिती होतं, म्हणून तिने त्या लोकांना मदत केली. जसं तुम्हाला काय लोक अशी मदत करतील कळणार पण नाही, तर का ठाऊक आहे हे प्रभू येशूचं लेकरू आहे, हे प्रभू येशूचं लेकरू आहे, हे येशूचं लेकरू आहे, देवाचं लेकरू आहे. देव त्यांच्यातनं तुम्हाला देऊन जाईल, तुम्हाला कळणार पण नाही. कारण देवाची अशीच काम करण्याची पद्धत आहे प्रियांनो, तुम्हाला कळणार पण नाही की तुमचं काम झाले म्हणून. तुम्हाला समाधान नाही की देवाने अद्भुत काम केले तुमच्या लाईफमध्ये. फक्त प्रियांनो तोपर्यंत तुमच्यामध्ये पेशन्स पाहिजे, तोपर्यंत तुमच्यामध्ये धीर पाहिजे, तोपर्यंत तुमच्यामध्ये कॅपॅसिटी पाहिजे थांबण्याची. कधी पण नाही, मी प्रार्थना केल्या, माझा विश्वास आहे प्रभू माझ्या प्रार्थनेला होय आमीन मध्ये उत्तर देणार, माझं मला मिळणार. तुमचे नुकसान नाही होणार. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, धार्मिकाचे नुकसान कधी होत नाही. देव धार्मिकाला प्रियांनो गाळात टाकत नाही, धार्मिकाला देव नाश करत नाही. मग लॉर्डनी लोटला कसं वाचवलं सदोम गोमोरातून? का वाचवलं? लोट धार्मिक होता. इथं अब्राहम तळमळला की काय होईल त्या लोटाच्या कुटुंबाचं. गॉडने ते ओळखलं. अब्राहमने किती प्रश्न विचारले माहिती गॉडला, प्रभू 50 धार्मिक असेल तर सोडतील का? हा रे बाबा सोडल. प्रभू 40 असतील तर तरी मी सोडल. प्रभू विचारतो 30 असतील तर किती प्रश्न विचारले त्यांनी प्रभूला. कुणासाठी? आपल्या व्यक्तीसाठी. मग तुम्ही देवाला प्रश्न विचारा आपल्या व्यक्तीसाठी. पडता म्हणत अरे मी सोडून दे, मी माफ करेल, मी चमत्कार करेल, मी आरोग्य देईल, मी यांचे काम करेल, मी परिस्थिती बदलून टाकेल, मी माणसांना मन बदलून टाकेल, मी क्षमा करेल, मी देऊन टाकेल यांना कोण त्रास देणारच नाही. फक्त तुम्ही प्रभूला विचारा, प्रभू हे काय, प्रभू काय करा, गॉड प्लीज तुम्ही सांगा ना. मी थकलोय प्रभू, मला जमत नाही, मी अनपड आहे, अनपड म्हणा गॉड. देवा मी अनपड आहे, मी हारलोय, मला बुद्धी नाही प्रभू, मी शून्य झालोय. तुम्ही देवासमोर स्वतःला तुच्छ लेखा, बस काय लेखा, मी घाण आहे, मी गाळ आहे, मी पापी आहे, मी प्रभू घाणेरडा व्यक्ती आहे, मी मूर्ख आहे, मी बावळट आहे. देवासमोर स्वतःला तुम्ही तुच्छ लेखा. बघा देव कसा काम. देव म्हणतो माझा गौरव तू मला दे, माझा महिमा तू मला दे. प्रियांनो कित्येक वेळा प्रियांनो देवाचा गौरव झाला मिळत नाही ना, म्हणून सुद्धा काम होत नाही. लक्षात ठेवा कधी पण. मला गॉडनी हे प्रकट केलं आज सकाळी. गॉड म्हणतो माझा गौरव तू मला दे, माझा वेळ तू मला दे, माझा टाइम तू मला दे, माझा समय तू मला दे. आम्ही तो देतो का? तो लय महत्वाचं आहे. आज विचार करा प्रियांनो, दशा काय झाली या जगाची आणि लोकांची. लोक घाबरलेत, पण धार्मिक कधी घाबरत नाही.
धार्मिक घाबरत नाही, त्याला ठाऊक आहे माझा परमेश्वर जिवंत आहे, इज अ लिव्हिंग गॉड. धार्मिकला ठाऊक आहे परमेश्वर माझ्या बरोबर आहे, माझा गॉड माझ्या बरोबर आहे आणि तो मला सांभाळायची ताकद ठेवतो. हा तेवढा विश्वास असतो धार्मिकाचा. त्याला माहिती आहे मला देव उपाशी झोपवणार नाही. ठाऊक आहे मुंगीला बी देव साखर पुरवतो, तो कावळ्याला पण अन्न पुरवतो, तो कबूतरला पण कुठं बी राशन पुरवतो. आज मी मार्केटला गेलो होतो, मार्केट बंद आहे पण पारवे काय खात होते तिथं तांदूळ खात होते. मी म्हटलं बरोबर पारवे नाही तुम्ही अन्न पुरता, मार्केट तर बंद आहे पण पारवे अन्न खातात ते. देव म्हणतो बघ, मला पुढे म्हणले बघ या पारव्याने मी अन्न पुरवतोय. जिवंत उदाहरण 4-4:30 वाजता जेव्हा मी भाडं सोडलं त्या ठिकाणी तेव्हा तिथं पारवे कबूतर राशन खात होते रोडचं पडलेलं. तुला म्हणले बघ या पारव्यांची मी काळजी घेतो, तुमची नाही का ना. मार्केट बंद आहे पण मी ह्यांना सोय केली ती कालच राशन सांडवतो रोडला. का मला माहितीये उद्या बंद असेल ह्यांना कोण पुरवणार, यांना कोण देणार. जेव्हा जायरा मायक्रो वायडर, कारण तो पुरवठा करणारा परमेश्वर प्रियांनो, तो देणारा परमेश्वर लक्षात ठेवा. कधी लक्षात लाईफ मध्ये जेव्हा जायरा मायक्रो वायडर, कारण तो तुमची सोय करतो कधी पण. यावे रे मी म्हणा यावे रे देव पाहून देईल. त्या पारव्यांना मला शिकायला मिळलं. पुढे म्हणले बघ ते रोडच्या पारव्यांना जर मी तांदूळ गहू पुरवतोय तर तुम्हाला देणार नाही, मी तुमची काळजी घेणार नाही. त्या माझा हात तुटका आहे का की तुम्हाला स्पर्श करू शकत नाही, माझा कान बंद आहे का तुमची प्रार्थना बघू शकत नाही, हर वेळेला माझ्या आंधळ आहे का मी बघू शकत नाही तुमची अवस्था काय झाली असं. विचार करा त्या पारव्यांना जर परमेश्वर असं पुरवतो तर तुम्हाला का देणार नाही. तो मुंगीला साखर पुरवतो तो तुम्हाला का देणार नाही. परमेश्वर प्रत्येक प्राण्याची काळजी घेतो तो तुमची काळजी घेणार नाही. हो ज्यांनी समुद्र निर्माण केले त्या माशाला तो खाद्य पुरवतो तो तुम्हाला देऊ शकत नाही. हो ज्यांनी ग्रामपासून निर्माण केले, सरपट निर्माण केले, त्यांना त्या गॉड जिवंत होतो तुला ठेवू शकत नाही. देव आशांची काळजी घेतो तुमची काय घेणार नाही. आता तुम्ही देवाचे प्रतिरूप आहात, तुम्ही देवाच्या प्रतिरूपात बायबल सांगतात देव तुमच्यावर फार प्रेम करतो. लक्षात ठेवा प्रियांनो, आईला विसर पडेल पण देवाला कधी विसर पडत नाही. नेहमी लक्षात ठेवा आई बाप विसरतील आमचे, ते एक मनुष्य आहे. आणि बायबल काय सांगतात आपला बाप म्हणू नकोस, एकच स्वर्गीय बाप आहे. हालेलुया. आम्ही म्हणतो पप्पा पप्पा डॅडी डॅडी अण्णा अण्णा. देव म्हणतो अरे बास अण्णा आणि गण्णा ठेव साईडला, तुझा एकच स्वर्गीय बाप आहे तुझा. मी अण्णा अण्णा बाप बाप पप्पा डॅडी बाबा त्याला भान काय आहे सगळं, एकच स्वर्गीय बाप आहे तुझा. मला हे वचन माहित होतं एकदा. मला हे कधी कळलं माहितीये का, जेव्हा मी ते वाचलं होतं प्रभूच्या शास्त्रामध्ये तर गॉड काय म्हणतो एकच स्वर्गीय बाप आहे, आपला बाप म्हणू नकोस. आमचा बाप आहे प्रियांनो परंतु तो बाप पहिला महत्वाचा आहे, बाकी बाप नंतर येतो कधी पण. पप्पा असू डॅडी असू जे असू पाप असू टायप असू काय म्हणतात ते म्हणतो वगैरे 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 ते नंतर आहे. पहिले काय म्हटलेले कारण त्याला अब्बा आणि बाप्पा म्हणा. तो अब्बा आणि बाप्पा आहे प्रियांनो. तो एवढा महान परमेश्वर आहे, तो एवढा लिव्हिंग आहे, तो एवढा जिवंत आहे, तो सर्व समर्थ आहे, एवढा तो महान गॉड आहे प्रियांनो की गॉडला ठाऊक आहे की परमेश्वर कशा प्रकारे तुमच्या आमच्या लाईफ मध्ये काम करतो. म्हणून रक्त नाही सांडलं गॉडने क्रूसवर. का रक्त सांडलं, कारण देव प्रीती आहे आणि तो सदैव आमच्यावर प्रेम करतो प्रियांनो. देव कधी आमचा द्वेष करत नाही, देव कधी आमचा पक्षपात करत नाही, देव कधी आमचा हेवा देवा करत नाही, देव आमला सारखा दोष लावत नाही. देवाला ठाऊक आहे आमची कमजोरी काय आहे, गॉडला ठाऊक आहे आमची किती कॅपॅसिटी, आणि गॉडला हे बी ठाऊक आहे की आमच्यात ताकद किती उरली आणि आम्ही पुढे काय करावं हे गॉडला ठाऊक आहे. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करू. धन्यवाद. थँक्यू जीसस. चिंता न कर